आज सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा स्वयंपाक आवरून घेतला, घर स्वच्छ करून घेतलं आणि तयारी केली. आज आम्ही निघालो होतो आमच्या मूळ गावी, म्हणजे सासरी बुवांचं जे खरं गाव आहे तिकडे. तर इकडे आम्ही शेती वगैरे घेऊन, ते लोक पहिल्यापासून म्हणजे सासरी बुवांचे आई वडीलसुद्धा इकडेच राहत होते, त्यामुळं आम्ही सगळेजण इकडेच राहतो. तर मेन गाव जे आहे तिकडं जायला आम्हाला आम्ही राहतो तिथून 2 तास लागतात. तर तिकडे गेलो आणि पहिल्यांदा गावदेवीचं दर्शन घेतलं. हे दुर्गामातेचं मंदिर आहे आणि इथं दर्शन घेऊन थोडा वेळ बसलो, कारण ओळखीचं कोणी असं नव्हतं. कारण सासरी बुवांच्या वयाचे जे लोक होते त्यातले काही लोक म्हणजे देवाघरी गेले होते, त्यामुळं आता ओळखीचं कोण भेटेल नाही भेटेल माहिती नव्हतं. तर इथं थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर सासरी बुवांना कोणतरी ओळखीचं भेटलं आणि ते त्यांना काहीतरी विचारत होते. तर चला म्हटलं, सासरी बुवाने 1-2 नावं सांगितलं, तर त्यांच्या घरी आम्हाला जायचं होतं. तर इथं थोडा वेळ शांत आराम केला. सासूबाईंना काही ओळखी नव्हत्या, कारण त्या पहिल्यापासून इकडे कधी आल्याच नव्हत्या, फक्त देवदर्शनाला यायच्या त्यामुळं. तर राहो पण पहिल्यांदाच आले होते आणि मीही पहिल्यांदाच आले होते ह्या गावामध्ये. तरी आधी फक्त आम्ही गावदेवीचं दर्शन घेऊन गेलो होतो, आतमध्ये गावात आलोच नव्हतो. तर इथं बघा आम्ही चौकशी करत होतो आणि जिथं आम्ही विचारतो ते आमच्याच पाहुण्यांचं घर होतं, पण ते आम्हाला माहिती नव्हतं, त्यामुळे आम्ही दुसऱ्यांच्या घरी आलो होतो. तिथं सासरे बुवांना सगळ्यांनी ओळखलं आणि मग छान गप्पा वगैरे रंगल्या. बऱ्याच दिवसानंतर सगळेजण भेटले होते, त्यामुळे गप्पा वगैरे सगळ्या झाल्या आणि मग तिथनं आम्ही निघालो. येताना वाटेमध्ये भूक लागली होती म्हणून एका ठिकाणी थांबलो आणि मस्त असं जेवण करून घेतलं. जेवण खूप छान होतं, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी रोटी आणि भाजी खाल्ली. मस्त पोटभर जेवलो. सासरी बुवांना काही रोटी खायला जमत नव्हती, त्यामुळे त्यांनी डाळ भात खाल्ला आणि तिथून मग आम्ही डायरेक्ट आलो ते नगरच्या डीमार्टला. डीमार्टमध्ये भरपूर गर्दी होती. त्या गर्दीमध्ये सासूबाईंना आणि सासऱ्यांना एका साईडला उभं करून आम्ही दोघांनी थोडीफार जेवढं सामान लागणार होतं तेवढं सामान घेतलं आणि मग घरी यायला निघालो. घरी यायला 5-5:30 वाजले होते, त्यामुळं आल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि या दोघींबरोबर मस्त असं खेळत दिवसाचा शेवट केला.